साहित्य व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते हो, मी उज्ज्वला चंद्रशेखर धांजी. सिंधू साहित्य सरिता या पुस्तकात मी कोकणच्या साहित्यातील वसंत आदरणीय वसंतराव आपटे आणि सिंधू साहित्य क्षेत्रीचे परशुराम आदरणीय परशुराम सदाशिव देसाई यांच्यावर लेख लिहिलेले असून या पुस्तकाने मला काय दिले याचे मी मनोगत मांडते आहे. आपलं जिद्द मेहनत चिकाटी नसली तरी चालेल, फक्त आपण ज्यावेळी ठाकूर गुरुजींच्या छायेत येतो त्यावेळी आपोआप हे सद्गुण आपल्या व्यक्तिमत्वात राहायला येतात. अगदी तसंच झालं. 4 सप्टेंबर 2020ला गुरुजींच्या मनात आलं की अलक्षित साहित्यिकांवर लिहायचं. मग आले गुरुजींच्या मनात येते गुरुजींचेही चालेना आणि सोबत आमचेही चालेना. 5 सप्टेंबरला लगेच शीर्षकाचं मार्गदर्शन. 6 सप्टेंबरला ही लेखमाला मराठी साहित्य क्षेत्र गाजवणार गुरुजींचं भाकीत. 6 सप्टेंबरला आदरणीय ताम्हणकर सरांचा सिंधू साहित्य मेळाव्याचा लोगोही तयार. म्हणजे तत्परता या शब्दाचा अर्थ ना मला माझ्या जीवनाला एक नवी दिशा देत होता. धडपड हे आमचं ब्रीद, निराशा हा आमचा शत्रू, आम्ही पुढे जाणारच हे गुरुजींनी 8 सप्टेंबर 2020लाच आमच्या मनावरती ठसवलेलं. आणि ज्यावेळी अलक्षित साहित्यिकांवर लिहायचं त्यावेळी मला काय वाटलं की 350 शब्दात एकदा आपण अभ्यासपूर्ण लेख लिहिला की झालं हुश. पण पुढचा श्वास आणि पुढचं काय? कारण वसंतराव आपटे यांच्याबद्दल मला एवढी त्रोटक माहिती मिळाली की 350 शब्द आणायचे कुठून. आणि आदरणीय नानिवडेकर सरांनी परशुराम देसाईंबद्दल एवढं विपुल साहित्य दिलं की ते साहित्य 350 शब्दात बसवायचं कसं असं परस्पर विरोधाभासी प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले. शेवटी निरक्षर विवेक बुद्धीने मी हे दोन्ही लेख लिहिले. हे लेख आमचे कोकण मीडियाला जाणार म्हणून ठाकूर गुरुजींनी शुद्ध लेखनाच्या कसोटीवर घासून ते परिपूर्ण करून घेतले. ह्या पुस्तक प्रकाशनासाठी गुरुजींची अहोरात्र मेहनत अनुभवली. त्यामुळेच तर आम्हाला साहित्यिक हा दर्जा प्राप्त झाला ना. आकाशवाणीला ध्वनिमुद्रण केल्यामुळे ध्वनिमुद्रकाचाही मान मिळाला. परीक्षा लढीत परमेश्वरसाठी अनिल कुबल सर यांचं अभिनंदनपर पोस्टकार्ड मिळालं. काठावरच्या दिवसासाठी गुरुजींनी उद्याचा सूर्योदय आदल्या दिवशीच मला भेट म्हणून दिला. काय म्हणावं बरं ह्या कल्पना गेला चला. बरं, कोरोना काळात संकटातही संधी आपण कशी शोधायची त्याचा उत्तम आपला हा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम की त्या दिवशी जयवंत दळवींच्या आरवली गावात वेतोबाच्या पायापाशी या पुस्तकाचं प्रत ठेवण्याचं मला भाग्य लाभलं. सुजाता टिकलेंसारख्या नवविचाराची प्रेरणा घेऊन जगणाऱ्या देवीची मला नव्याने ओळख दिली. आणि आदरणीय प्रमोद कोणकर सर, आपण निर्धारित वेळेपेक्षा लवकर पुस्तकाची निर्दोष छपाई करून आपण हे तयार केलेलं पुस्तक म्हणजे आमच्यासारख्या नवोदित साहित्यिकांचा सन्मानच. तर असा हा लेखमाला ते पुस्तक प्रकाशन सोहळा आदरणीय ठाकूर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली न भूतो न भविष्यती असाच झाला. आणि हा सोहळा माझ्या जीवनाला समृद्ध करणारा आणि अविस्मरणीय असाच. धन्यवाद.